नशीब मनपाच्या हद्दीतील येत असलेल्या आडगाव येथील अतुलदादा मते युवा मंच व नाशिक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 22 जुलै बुधवार रोजी आडगाव येथील मारुती मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराची सुरुवात देवानंतर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। शिबिरात आडगाववासियांनी व युवकांनी रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे दाखवून दिले। यावेळी समाजसेवक अतुलदादा मते, युवा मंचचे संस्थापक अतुलदादा मते यांनी अजितदादा यांच्या कार्यशैलीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। या शिबिराला गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, पंचक्रोशीतील नागरिक व सर्व आडगाववासी ग्रामस्थ व अतुलदादा मते युवा मंच आडगावचे सर्व पदाधिकारी सदस्य आवर्जून उपस्थित होते। आपण आजचा दिवस हा सुखद असायचा, खऱ्या अर्थाने आपले आडगावकर असतील, नाशिककर असतील किंवा महाराष्ट्र आणि अखिल भारतामध्ये आजचा दिवस एक दुःखद असं वातावरणात या ठिकाणी साजरा करायला लागतो। दुःख म्हणजे असं की अतिशय निर्भीड आपल्या कामाचा दरारा असलेलं काम म्हटलं की अजितदादा अशी ओळख असणारं नेतृत्व या जगातून गेल्या 5 महिन्यांपूर्वी निघून गेलं। कधी अशी घटना स्वप्नसुद्धा वाटली नव्हती की दादांना दरवर्षी आपण शुभेच्छा देण्यासाठी जातो आणि यावर्षी त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ येईल असं कोणत्याही प्रकारचं स्वप्नातसुद्धा मनीदारी नव्हतं। पण जे नियतीच्या मनात असतं ते कोणाचं चालत नसतं। अशा अजितदादांची आज या ठिकाणी आपण जयंती साजरी करतोय। या जयंतीच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व गावातील ज्येष्ठ असतील, तरुण असतील, महिला असतील, सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी एक चांगला सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवला पाहिजे। त्यानिमित्तानं आम्ही आमचा युवा मंच असेल, नाशिक ब्लड बँक असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। आणि आपण आता बघाल की गावातील सर्व तरुणांकडून भव्य असा प्रतिसाद या रक्तदान शिबिरासाठी दिला जातो आहे। आणि पुढाकार घेऊन या रक्तदानातून कोणातरी जीवन वाचलं जाईल, कोणातरी जीवनदान दिलं जाईल असा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे। मी खऱ्या अर्थाने आमच्या युवा मंचचे, नाशिक ब्लड बँक आणि समस्त गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने दादांना विनम्र अभिवादन करतो।